26 नोव्हेंबर या दिवशी संबंध भारतभर संविधान दिन साजरा केला जात असतो। त्या संविधान दिनाचं औचित्य साधून आपल्या अंजना सागर प्राथमिक विद्या मंदिर शाळेत 100 प्रश्न तुम्हाला दिले होते। ते 100 प्रश्नांचा तुम्ही अभ्यास केला। अभ्यास केल्यानंतर त्यातून एक चाचणी घेण्यात आली। त्या चाचणीमध्ये तुम्हाला 25 प्रश्न आणि 50 मार्क म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्काला या पद्धतीने चाचणी दिली होती। त्या चाचणीमध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपल्या शाळेच्या ज्या ज्येष्ठ शिक्षिका आहेत नील मॅडम यांनी ते 100 प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर दिले होते आणि त्यातून आपण ते 25 प्रश्न काढले। त्या 25 प्रश्नामधून त्यामध्ये ज्यांनी जास्त मार्क घेतले त्यांना आपल्याला बक्षीस वितरण या ठिकाणी करायचं आहे। प्रथम या संविधान दिनानिमित्त झालेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे ते प्रत्येक जण विजयी ठरलेले आहेत असं गृहीत धरायला काही हरकत नाही। तृतीय क्रमांक आलेला आहे बघा, संकेत गणेश निकम। त्याला बक्षीस देईल आपल्या शाळेचे शिक्षक श्री चोंदे सर। याला गुण मिळालेले 50 पैकी 42। जोरात टाळ्या वाजवायच्या याच्यासाठी। चला वैष्णवी गणेश शिकरे द्वितीय क्रमांक आलेला आहे। हिला 50 पैकी 44 मार्क पडलेले आहेत। काय वाजवायचे। द्वितीय क्रमांकही 2 मुलांना मिळालेला आहे। त्यामध्ये आहे युवराज भाऊसाहेब सोंडे। याला मार्क मिळालेले 50 पैकी 44। याला बक्षीस देतील आपल्या शाळेतील शिक्षक श्री गवई सर। मुले स्वराज अजिनाथ जाधव। जोरदार टाळ्या वाजवायच्या त्याच्यासाठी। त्याचाही तृतीय क्रमांक आलेला आहे। आता आहे कितवा क्रमांक राहिलेला आहे। ज्या क्रमांकाची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात तो प्रथम क्रमांक आलेला आहे। कोण असेल बरं? प्रथम क्रमांक आलेला आहे तेजल विष्णू नरावडे। हिला मार्क्स पडलेले 50 पैकी 46। वर्ग 7वीतील विद्यार्थिनी तेजल विष्णू नरावडे। हिला बक्षीस देतील आपल्या शाळेतील मुख्याध्यापक